नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या ज्या पूर्व अटी आहेत त्या पूर्व अटी नेमक्या कुठल्या आहेत या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्याने आपण पाहतो की रशिया असेल, चीन असेल, भारत असेल यासारखे जे काही देश आहेत त्या देशामध्ये जे नियोजन आहे हे नियोजन यशस्वी झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि हे नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून या देशांच्या मध्ये नेमकी परिस्थिती कोणती होती ज्यामुळे या देशांच्या मध्ये नियोजन यशस्वी झालं याचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि यालाच आपण नियोजनाच्या ज्या पूर्व अटी आहेत त्या पूर्व अटी असं म्हणत असतो। प्रामुख्याने नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नियोजनाचा जो काही अंदाज आहे किंवा नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून नेमक्या कुठल्या अटी आहेत याची पूर्वकल्पना येण्याच्या दृष्टिकोनातून जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करत असताना प्रामुख्याने नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या ज्या अटी आहेत त्या अटीमधील पहिली अट आपल्याला स्पष्ट करता येते, प्रभावी केंद्रीय सत्ता। आपण पाहतो की साधारणतः गरीब आणि मागास देश आपला आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाचं तंत्र वापरत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी पहिली अट जी आहे की प्रभावी केंद्रीय सत्ता। प्रामुख्याने जर देशामध्ये नियोजन यशस्वी व्हायचं असेल तर त्या देशामध्ये असणारे केंद्रीय सत्ता किंवा केंद्रीय मंडळ हे प्रभावी असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्याने योजनेची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार या केंद्रीय सत्तेला असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि ही सत्ता जर प्रभावी असेल तरच या ठिकाणी नियोजन यशस्वी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्याने रशिया आणि पूर्व युरोपियन देशांची जर आपण तुलना केली तर आपल्याला दिसून येतं की रशियासारख्या साम्यवादी देशांमध्ये सुद्धा नियोजन यशस्वी झालेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्याने त्या ठिकाणचा असणारा गॉस प्लॅन जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की केंद्रीय सत्तेच्या हातामध्ये अधिकार त्या ठिकाणी सोपवण्यात आलेले आपल्याला दिसून येतात। रशियातील झारशाही संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही साम्यवादी सरकार आहे या साम्यवादी सरकारनं प्रभावी नियंत्रणाचा वापर केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आपले अधिकार वापरून प्रामुख्याने त्यांनी नियोजन यशस्वी केलेलं आपल्याला दिसून येतं। लोकशाही तत्वामुळे केंद्रीय नियंत्रण इतकं प्रभावी राहू शकत नाही। भारतामध्ये किंवा भारताचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं की भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू रशियातील नियोजित विकास पाहून प्रभावित झालेले होते आणि संपूर्ण जग रशियातील प्रगती पाहून या ठिकाणी नियोजनाकडे वळलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा भारतात योजना आयोगाची जी स्थापना आहे ही स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळते। नियोजन मंडळामध्ये प्रामुख्याने अर्थतज्ञ असतील, संख्याशास्त्रज्ञ असतील, त्याच पद्धतीने इंजिनियर असतील या सर्वांचा समावेश त्यांनी करून घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्याने या नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार मंडळ याची नियुक्ती केलेली आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजेच की प्रामुख्याने केंद्रीय सत्तेच्या हाती अधिकार सोपवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये सुद्धा प्रयत्न केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्याने आपण पाहतो की भारतामध्ये साधारणतः प्रभावी केंद्रीय सत्ता असल्यामुळं आतापर्यंत भारतात जवळजवळ 11 पंचवार्षिक योजना या पूर्ण झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजेच की नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने ही जी काही प्रभावी केंद्रीय सत्ता आहे ही केंद्रीय सत्ता अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते की जी नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपली महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्यानंतर यातला दुसरी अट आपल्याला स्पष्ट करता येते की स्थिर सरकार। प्रामुख्याने देशामध्ये नियोजित धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून देशात सुसूत्रता साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने देशामध्ये भक्कम सरकार असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि असं भक्कम सरकार जर नसेल तर योजना अपयशी ठरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। स्थानिक आणि प्रादेशिक पातळींच्या वरती योजनेच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधणारी सरकारी यंत्रणा
ही भक्कम असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं नियोजनामध्ये प्रभावी नियंत्रणाला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, की ज्यामुळं योजनेमध्ये एकसूत्रीपणा निर्माण होतो. स्थानिक परिस्थितीचा विचार करता विकेंद्रीकरण आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं हे जर सगळे जर घडवून आणायचं असेल तर देशामध्ये स्थिर सरकार असणं किंवा मजबूत सरकारची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही दुसरी अट आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. तिसरी अट आपल्याला सांगता येते निश्चित उद्दिष्ट. प्रामुख्यानं नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित अशी उद्दिष्ट या ठिकाणी ठरवणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं उद्दिष्टांशिवाय नियोजनाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही. नियोजनाचा कार्यक्रम हाती घेण्याच्या अगोदर आपणास नेमकं काय साध्य करायचं आहे हे नियोजनापूर्वी स्पष्ट होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं अशी जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट राजकीय असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, अशी वेगवेगळी उद्दिष्ट या ठिकाणी असू शकतात. ही उद्दिष्ट जर निश्चित असतील आणि त्यामध्ये जर सुस्पष्टता असेल तरच प्रामुख्यानं त्याचा प्राधान्यक्रम ठरता येतो किंवा प्राधान्यक्रम ठरवता येतो. आणि हा प्राधान्यक्रम ठरवला की नेमकं कुठल्या उद्दिष्टाला महत्त्व द्यायचं हे ठरवता येत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं ही जी उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना आखता येतात किंवा त्याचे वेगवेगळे टप्पे पाडून त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच निश्चित उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून विभिन्न कार्यक्रमाची आखणी करून त्यामध्ये परस्पर पूरक अशी ध्येये साध्य करता येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरण आपल्याला स्पष्ट करता येते की समजा भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, प्रादेशिक समतोल असेल, बेरोजगारी दूर करणं असेल, आर्थिक वृद्धी असेल, उत्पन्नातील विषमता कमी करणं असेल, हे जे उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट नियोजन मंडळानं ठरवलेली होती किंवा निश्चित केलेली होती. आणि ती साध्य करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न या ठिकाणी नियोजनाच्या माध्यमातून केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ही एक अट या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतरची पुढची अट आपल्याला सांगता येते लक्ष्य निश्चिती आणि प्राधान्यक्रम. प्रामुख्यानं नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष्य किंवा जे एक विशिष्ट टार्गेट आहे हे टार्गेट निश्चित करून त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामध्ये कोणत्या योजनेला किंवा कोणत्या कार्यक्रमाला किती प्राधान्य द्यावयाचं, कोणत्या कार्यक्रमाला कमी महत्त्व द्यायचं हे ठरवावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. असं जरी असलं तरी लक्ष्य निश्चितीची योजना फार जास्त ताटर असून चालत नाही. प्रामुख्यानं त्याच्यामध्ये प्रसंगानुसार किंवा वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार जो काही बदल आहे हा बदल घडवून आणण्याची लवचिकता त्यामध्ये अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की विविध लक्ष्यांच्या बाबतीमध्ये अपेक्षित वृद्धी दर जर साध्य करता आला नाही किंवा त्याच्यामध्ये समन्वय साधता आला नाही तर त्याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं प्राधान्यक्रम ठरवणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं लक्ष्य निश्चिती आणि प्राधान्यक्रम हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो की ज्यामुळं प्रामुख्यानं नियोजन यशस्वी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ही एक अट या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतरची पुढची अट आपल्याला सांगता येते विश्वसनीय सांख्यिकीय माहितीची उपलब्धता. प्रामुख्यानं आर्थिक नियोजन जर यशस्वी करायचं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही वेगवेगळी क्षेत्रं आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेली जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही नैसर्गिक साधन संपत्ती तिचा विकास नेमका कशा पद्धतीने करायचा, देशामध्ये उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनं, त्या साधनांच्या मध्ये किंवा विकास मार्गामध्ये निर्माण होणारे अडथळे या सर्व बाबींची सांख्यिकीय माहिती उपलब्ध असणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने साधन संपत्तीची वस्तुनिष्ठ पुरेशी आणि बिनचूक माहिती नियोजनकर्त्यांना असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेचं सर्वेक्षण करून जी सांख्यिकीय माहिती आहे ही माहिती जमा करावी लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि प्रामुख्याने या सांख्यिकीय माहितीचा वापर करून त्यामधून देशात कोणत्या प्रकारचा कच्चा माल उपलब्ध आहे, भांडवलाची उपलब्धता नेमकी किती आहे, अर्थव्यवस्थेमध्ये मनुष्यबळ नेमकं किती आहे, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता नेमकी किती आहे याबाबतची आकडेवारी किंवा
सांख्यिकीय माहिती उपलब्ध करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या माहितीच्या आधारे किंवा या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी करता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्याने साधन संपत्ती किती प्रमाणामध्ये उपयोगात येईल याबाबतचं ज्ञान नियोजन करताना असणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने नियोजनाच्या संदर्भामध्ये संशोधकाची असणारी भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं आर्थिक नियोजन जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व घटकांची आवश्यक असणारी सांख्यिकीय माहिती ही योग्य पद्धतीनं उपलब्ध करून घेणं हे नियोजन यशस्वीतेची एक अट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढची अट आपल्याला सांगता येते तज्ज्ञांचा गट. प्रामुख्यानं नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं फक्त नियोजनाचा अवलंब करणं हे पुरेसं ठरत नाही, तर धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांचा गट निर्माण करणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या तज्ज्ञांच्या गटामध्ये प्रामुख्याने बँकिंग असेल, वित्त असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, कृषी असेल, व्यापार असेल, यासारख्याचे काही वेगवेगळ्या बाबी आहेत. त्या बाबींच्या पैलूंचा अभ्यास करणारे किंवा अभ्यास असणारे तज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध करून घेणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि या तज्ज्ञांच्या मदतीनं प्रामुख्याने सरकारची सल्लामसलत करण्याच्या दृष्टिकोनातून हा तज्ज्ञांचा गट सहकार्य करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. भारतातील नियोजन मंडळामध्ये प्रामुख्याने अर्थतज्ञ असतील, सहकार तज्ज्ञ असतील, यांचा समावेश असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने 2015 मध्ये मोदी सरकारच्या नीती आयोगामध्ये थिंक टँक म्हणून हा तज्ज्ञांचा गट ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने सरकारकडून नियोजनाची कार्ये पार पाडली जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि ही कार्य पार पाडत असताना प्रामुख्यानं प्रत्येक विषयाबाबतचं आवश्यक असणारं तांत्रिक ज्ञान आणि चातुर्य सरकारजवळ असत नाही. त्यासाठी तज्ज्ञाच्या एका गटाची सरकारला आवश्यकता असते की जो गट सरकारला वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भामध्ये सल्लामसलत किंवा मार्गदर्शन करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या तज्ज्ञांच्या गटामुळेच नियोजन यशस्वी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ही एक अट या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतरची पुढची अट आपल्याला सांगता येते साधन सामग्रीची गतिशीलता. प्रामुख्यानं देशामध्ये नियोजन यशस्वी करायचं असेल तर देशातील साधन सामग्रीच्या गतिशीलतेवरती नियोजन अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने देशातील वित्तीय साधन संपत्ती किती प्रमाणात गतिशील आहे याला विशेष महत्त्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अल्पविकसित देशांच्या मध्ये साधन संपत्तीची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. याशिवाय प्रामुख्यानं या साधन सामग्रीमध्ये अनिश्चिततेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि अविकसित देशांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये साधन सामग्री उपलब्ध होत नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. अविकसित देशातील साधन संपत्ती ही चलनजन्य, वित्तीय आणि अन्य स्वरूपामध्ये विकासासाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाचं यश अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने नियोजनाची चौकट आणि नियोजनाची धोरणं ही अशा पद्धतीनं कार्यरत राहिली पाहिजेत की ज्यामुळे चलनवाढीचं संकट निर्माण होणार नाही आणि व्यवहार शेषावरती विशेषतः ताण येणार नाही. अशा पद्धतीनं प्रामुख्याने साधन सामग्रीची जी काही गतिशीलता आहे ही या ठिकाणी निर्माण होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ही एक अट या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर पुढची अट आपल्याला सांगता येते त्यागाची भावना. प्रामुख्याने भविष्यकालीन समृद्धीच्या दृष्टिकोनातून वर्तमानकालीन लाभाचा त्याग करण्याची तयारी जर असेल तरच योजना यशस्वी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्या दृष्टिकोनातून देशातील लोकांची त्याग करण्याची भावना नेमकी किती आहे यावरती नियोजन यशस्वी होण्याचा जो काही क्रम आहे हा निश्चित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने चीन, रशिया या देशांच्या मध्ये ही जी काही बाब आहे ही घडून आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यामुळेच त्या देशामध्ये किंवा त्या देशांनी अल्पावधीत आपली जी प्रगती आहे ही प्रगती साध्य केलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं जुन्या कपड्याच्या धाग्यापासून बनवलेली वस्त्रे वापरून त्यांनी उत्तम प्रतीचं कापड तयार केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. लोकांनी स्वेच्छेनं जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तूंच्या वापरावरती होणारा खर्च कमी करून
बचत केलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि यामधून प्रामुख्यानं भांडवलाची निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बऱ्याच वेळेला सरकार काय करत असतं, सक्तीच्या बचत धोरणाचा अवलंब करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याच्या माध्यमातून भांडवलाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्यानं देशातील लोकांची त्याग करण्याची प्रवृत्ती नेमकी किती आहे यावरती नियोजन यशस्वी होणे हे अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आजची बचत ही उद्याची गुंतवणूक असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळेच विकास मार्गातील महत्त्वाचा जो काही अडथळा आहे, हा अडथळा या गुंतवणुकीच्या मदतीनं दूर होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. राष्ट्रीय संपत्तीच्या वापरातील लोकांची असणारी त्यागाची भावना नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्या दृष्टिकोनातून देशातील लोकांची त्यागाची भावना ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढची अट आपल्याला स्पष्ट करता येते. प्रभावी कार्यक्रमामध्ये योग्य समन्वय आणि दक्षता. प्रामुख्यानं आपण पाहतो की साधारणतः प्रभावी कार्यक्षम व दक्ष व्यवस्थापन जर असेल तर नियोजनामध्ये किंवा नियोजनाच्या यशामध्ये प्रामाणिक, न्याय आणि प्रभावी व्यवस्थापन याला अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. व्यवस्थापकीय यंत्रणा उच्च प्रतीची प्रामाणिकपणे कार्य करणारी जर असेल तर अनुभव संपन्न असेल तर नियोजन यशस्वी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. नियोजित अर्थव्यवस्थेच्या चौकटीमध्ये आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य धोरण ठरवणं हे सरकारचं काम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यानुसार देशामध्ये योग्य कार्यक्रमाची आखणी करणं हे तज्ज्ञांचं काम असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अंमलबजावणीचं कार्य विविध अधिकारी वर्गांच्या वरती असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यासाठी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उभारण्यात आलेली जी काही यंत्रणा आहे, ही यंत्रणा अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्तींच्या हाती असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. योजनेचा हेतू प्रामाणिक, शुद्ध असला तरी ती राबवणारी यंत्रणा ही या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच योजनेचं मूल्यमापन आणि तिच्या अंमलबजावणीवरतीच तिचं यश अवलंबून असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. बऱ्याच वेळेला काय होतं की सदोष यंत्रणेमुळे चांगल्या योजना सुद्धा अयशस्वी ठरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून प्रामुख्यानं योजना प्रभावीपणे राबवणं, त्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं कार्यक्षमता आणि दक्ष व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि हे एक अट आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येते. त्यानंतरचं पुढची अट आपल्याला सांगता येते. विविध कार्यक्रमामध्ये योग्य समन्वय. साधारणतः योजनेमध्ये सुसूत्रता येण्याच्या दृष्टिकोनातून एकाच योजनेमध्ये अनेक भाग पाडले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या विविध भागांच्या मध्ये समन्वय असणं आणि अर्थव्यवस्थेतील विविध घटक परस्पर सामंजस्याने कार्यरत असणं योजनेच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विविध भागामध्ये वेगवेगळी कार्य चालू असली तरी प्रामुख्यानं अंतिमतः देशाचा आर्थिक विकास हेच नियोजनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. औद्योगिक विकास साधत असताना प्रामुख्यानं खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र, त्याच पद्धतीनं लघु उद्योग क्षेत्र या सर्व क्षेत्रांच्या मध्ये योग्य समन्वय साधावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. फक्त उद्योगांवरतीच लक्ष केंद्रित करून चालत नाही, तर उद्योगाबरोबरच प्रामुख्यानं कृषी क्षेत्र असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, बँकिंग आणि इतर सेवा क्षेत्र असतील, या सर्वांचा योग्यरित्या मेळ घालणं हे आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. बचत गुंतवणुकीमध्ये समतोल राखावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. औद्योगिकीकरणावरती भर देत असताना ग्रामीण भागामध्ये असणारे जे काही छोटे मोठे उद्योगधंदे आहेत किंवा कुटीर उद्योगधंदे आहेत याच्यावरती विपरीत परिणाम होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की या सर्व घटकांच्या मध्ये आवश्यक असणारा जो काही समन्वय आहे, हा समन्वय या ठिकाणी साधणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की प्रामुख्याने नियोजनाच्या पूर्व अटीमधील ही एक महत्त्वाची अट आपल्याला स्पष्ट करता येते. पुढची अट आपल्याला स्पष्ट करता येते विकेंद्रीकरणाचा अवलंब. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की योजनेची अंमलबजावणी करत असताना विकेंद्रीकरणाचे जे काही धोरण आहे, हे धोरण
यशस्वी ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। याचा अर्थ काय नेमका, तर योजनेची अंमलबजावणी पूर्णतः आपण पाहिलेलं की केंद्र सरकारच्या मदतीच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरती होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते। परंतु असं जरी होत असलं तरी प्रादेशिक किंवा स्थानिक पातळीवरती तिला आधार देणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। स्थानिक साधन सामग्री आणि स्थानिक गरजा याची कल्पना स्थानिक सत्ताधाऱ्यांना असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते। केंद्रीय पातळीवरती याचा विचार केला जात नाही, परंतु साहजिकच त्या ठिकाणच्या किंवा स्थानिक पातळीवरील किंवा प्रादेशिक कार्यक्रम आखत असताना त्यांनी जी केंद्रीय योजना आहे या केंद्रीय योजनेचाच आधार त्यांना घ्यावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच की प्रामुख्यानं विकेंद्रीकरणाचा सर्वात महत्त्वाचा जो फायदा आहे, हा फायदा काय होतो, तर कार्यक्रमाची जबाबदारी एका व्यक्तीवरती न राहता ती विभागली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं केंद्रीय जे काही नियोजन मंडळ आहे ते योजनेची आखणी करून देतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम राज्य असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्यावरती सोपवली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। असं जरी असलं तरी प्रामुख्यानं हे जे काही विकेंद्रीकरण आहे हे विकेंद्रीकरण करत असताना त्याच्यामध्ये योग्य समन्वय हा साधावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्यानंतरची पुढची अट आपल्याला स्पष्ट करता येते, योग्य विकास धोरण। आपण पाहतो की प्रामुख्याने आर्थिक नियोजन यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं योग्य असं विकासाचं धोरण तयार करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, ज्यामुळे विकास प्रक्रियेमध्ये असणारे छोटे मोठे अडथळे दूर करता येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्याने लेविस यांनी विकास धोरणाच्या संदर्भामध्ये सूचना करत असताना स्पष्ट केलेलं आहे की आर्थिक धोरणांमध्ये विकासासाठी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध आणि संशोधन, त्याचबरोबर बाजारातील संशोधन हे अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यासाठी प्रामुख्याने विशिष्ट प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केल्या पाहिजेत, पायाभूत संरचनेचा अभ्यास झाला पाहिजे, आर्थिक कार्यक्रमातील कायदेशीर बाबी स्पष्ट झाल्या पाहिजेत, बाजार यंत्रणा सुरक्षित राहिली पाहिजे। प्रामुख्याने त्यामध्ये बँकिंग सुविधा असतील, विमा सुविधा असेल, कर्ज योजना असेल यांचा तपशीलवार उल्लेख या ठिकाणी आवश्यक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्याने साधन संपत्तीचा महत्तम वापर करण्याच्या दृष्टिकोनातून तरतुदी असल्या पाहिजेत, साधन संपत्तीचा दुरुपयोग टाळण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बचतीला देशातून प्रोत्साहन प्राप्त झालं पाहिजे। म्हणजेच की प्रामुख्याने थोडक्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं की नियोजनाच्या यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून सरकारचं योग्य आणि स्पष्ट असं विकासाचं जे धोरण आहे हे विकासाचं धोरण असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। ही एक आर्थिक नियोजन यशस्वी होण्याची पूर्व अट आपल्याला स्पष्ट करता येते। त्यानंतरची पुढची अट आपल्याला सांगता येते, नियोजनातील परिवर्तनशीलता। प्रामुख्याने आपण पाहतो की आर्थिक नियोजनामध्ये वास्तवता असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यासाठी प्रसंगी त्याच्यामध्ये परिवर्तनशीलता असली पाहिजे की ज्यामुळे विविध बाबतीमध्ये जुळवाजुळव करून घेता आली पाहिजे। दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं की प्रामुख्यानं योजना ही ताटर असता कामा नये, शक्यतो त्याच्यामध्ये परिवर्तनशीलता असली पाहिजे, गतिमानता असली पाहिजे, तरच प्रामुख्यानं त्या योजनेच्या स्वरूपामुळं योजना अधिक यशस्वी होईल किंवा ती यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल। म्हणजेच की नियोजनामध्ये ही जी काही परिवर्तनशीलता आहे ही एक नियोजन यशस्वी करण्याची अट आपल्याला स्पष्ट करता येते। त्यानंतरची पुढची अट आपल्याला सांगता येते की प्रामुख्यानं व्यवस्थापनातील मितव्ययता। प्रामुख्यानं आपण पाहतो की योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जी यंत्रणा उभारलेली असते तिच्यासाठी होणाऱ्या खर्चामध्ये काटकसरीचा अवलंब केल्यास योजना यशस्वी होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते। म्हणजेच की प्रामुख्यानं सरकारनं आपला पैसा जमा करणं आणि तो खर्च करणं याच्यामध्ये मितव्ययतेच्या तत्वाचा अवलंब करणं हे अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं सरकारच्या या मितव्ययतेच्या तत्वावरतीच योजनेची यशस्वीता अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि ही एक पूर्व अट आपल्याला स्पष्ट करता येते। आणि शेवटची अट आपल्याला सांगता येते की प्रामुख्याने ज्यांच्यासाठी आपण नियोजन करत आहोत त्या लोकांचं सहकार्य हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्याने केंद्रीय नियंत्रण किती जरी कडक असलं तरी लोकांच्या मनामध्ये उत्पादनाविषयी जर प्रेरणा नसेल
त्यांचा अनिष्ट परिणाम उत्पादनावरती घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्वपूर्ण स्थान मान्य करून सुद्धा खाजगी क्षेत्र किंवा सहकारी क्षेत्राची भूमिकाही महत्त्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रे अशी असतात की जेथे खाजगी संघटनेला आणि चातुर्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समाजहिताचा विचार करता लोकांचा नियोजनातील सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येते की राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सरकारी उपक्रमांना महत्त्व देऊन सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून खाजगी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. म्हणजेच नियोजनाच्या धोरणाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण लोकांच्या सहकार्याशिवाय सरकारची कोणतीच योजना यशस्वी होणार नाही. शेवटी योजनेची अंमलबजावणी लोकांच्याद्वारे आणि लोकांच्या मध्येच झाली पाहिजे. लोकशाही समाजवादातूनच लोकसहभागाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. लोकांचं सहकार्य मिळाल्याशिवाय योजना यशस्वी होणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं आर्थिक नियोजन यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचं सहकार्य हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं नियोजनाच्या यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या या ज्या काही पूर्व अटी आहेत त्या पूर्व अटींच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.